मंडळी नमस्कार. गावगाड्यातलं राजकारण मोठ्या प्रमाणात पेटले मंडळी, आणि खेड्यापाड्यातली जी जुनी जाणती माणसं आहेत त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, निवडणुकीकडे ते कसं बघतायत, या अनुषंगानं आपण खेड्यापाड्यामध्ये फिरतोय. वेगवेगळ्या ठिकाणची माणसं आहेत, बोळीबाबडी माणसं आहेत, अनेक वर्षांपासून राजकारण बघितलेली माणसं, यांच्या अनेक पिढ्यांनी मतदान केलेली अशी ही माणसं आहे मंडळी. आपण सध्या कोळा गावाशेजारच्या एका वस्तीवर आहे. कोळ्यापासून लांब वस्ती आहे, शेटे कोळेकर वस्ती अशी वस्ती आहे. आणि आपल्यासोबत एक 90 वर्षाचे जुने आजोबा आहेत. तुम्ही आधार कार्डही बघू शकता याच्यामध्ये की जवळपास 90 वर्ष झाले त्यांना. 1936 त्यांची जन्मतारीख आहे. आणि अशा माणसांना निवडण्याचं कारण काय, तर जुन्या जाणत्या माणसांच्या शब्दांवर लोक विश्वास ठेवतात. आणि त्याचमुळं आपण खास करून ह्या वस्तीवर शोधत अशी जुनी माणसं आलो. आणि एक ज्येष्ठ आजोबा आपल्याला या ठिकाणी भेट झाली, त्यांची संवाद साधूया. नेमकं कुठल्या पक्षाचे आहेत बघूया, कारण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विचारधारा आहेत. आजोबा काय नाव? निवृत्तप्पा कोळेकर. कोळेकर. बर. गाव सांगोला, सोलापूर जिल्हा. बर. वस्तीचं नाव काय? या शेट्याची वस्ती, कोळेकर वस्ती. कोळेकर वस्ती. कसं चाललंय राजकारण, काय म्हणताय? अगदी एक नंबर आहे. काय नंबरी आहे. हा, बापू का भाजप? तसलं मला काय कळत नाही. बर. किरण पांढऱ्याला एवढं मत द्यायचं एवढं माहिती आहे. ती भाजप कंच्याला म्हणते, ती काँग्रेस कंच्याला तुम्हाला माहित म्हणते. नाही का? नाही नाही आपण आता काय लय पेट घेतलाय की ते घेऊ द्या. कंच आपलं कंच बाजू आहे बर. न, कंची बाजू आहे. शेकाप आहे म्हणा की. शेकाप पहिलं काय नाव होती, वेगळीच होती. बर. शेकापला आपला आमचा नातू बर. नव्ह का? बर असू द्या. हं. आबासाहेबांना बघितला हो का तुम्ही? होय, बर. माझ्या हातात हात घालून गेलाय. काय सांगताय? विचाराय त्याला. बर. इथं येत होतं काय वस्तीवर? वस्तीवर नाही आला. बर. पण गावात तुम्ही जाय? गावात पण नाही. बर. मी झोपून उठून 4 वाजता गावात गेलो. हे नातू आहे. बर असू द्या. हा. चहा पे बसलो हाटल्यात. ती हॉटेलवाला म्हटला चहा संपलाय करतो. शी म्हटला किरण पांढऱ्यान बाबासाहेब आला आणि वरत करायला आले. ती म्हटला बर. तुला चटक्याने बोलवले म्हटला. तिच्या जाय गाठली, तकडे बसलो, गाडीवर गेलो. बर. तर ते एक जण लगीन झालं तर ते चहा केलता, तर गेलो, चहा पिलो. किरण पांढरे मी हातात हात घातला, बाबासाहेबांना बी घातला हातात हात. मामा तुमचं काम आम्ही नक्की करतो, महिन्याला पेन्शन. तुमचं काम केलं म्हणा की मग? अजून केलं बरं, असू नाही. द्या. पण म्हणले त्याने. दोघं म्हणले हातात हात माझ्या घातल्या. बर. आता मला सांगा आजोबा, तुम्ही आबासाहेबांच्या काळापासून बघितलंय, होय बऱ्याच वेळा मतदान केलं होय. असेल. साधारण एक 10 वेळा तर केलं असेल हे मतदान मत तुम्ही. लय झाली. हे आपलं भरपूर. ही त्यांचा वडील आजा हा. लय वेळा केले. बर. आणि आम्ही दुसरीकडे गेलोच नाही. अच्छा. आजा सोडून गणपतराव देशमुखांना सोडून गेला ना. पैसे आज तुम्ही जरी मूठ भरून आणले हा. तर तुझं बाबा तठो आमचं वचन आहे, ह्या तोंडानं अन्नच खायचं आहे. हम्म. का दुसरं काय खायचं आहे? हा, बरोबर. नाही. तर बरोबर. ते वचन कडूर गेलं पाहिजे. बर. पैसा आता काय कसं आहे येतो? वातावरण? बाबासाहेबांचं काम कसं आहे मग? आम्ही त्याला देणार आहे, बर. आमच्या नाही, नातवाला. किरण पांढरेंना देचाल मत, पण हा. बाबासाहेब देशमुख आमदार आहेत. होय. कसं वाटतंय गडी? नातू कसा आहे गडी? चांगला आहे बा. चांगला आहे का? एक नंबर. बरं, किरण भाऊचं कसं आहे काम? त्याचं बी एक नंबर वचन एक. आणि गाठ पडला. बर. काल दिपोळीच मिटिंग होती सकाळपरी हा. त्यापाशी. मग बर. ती उभा राहिली. ती कोण उभा राहिली हा. तुमच्या? बर. हा. मी तो उभा राहिली. भली माणसं खांडभर. त्यातनं एका माणसा पैसे दिलं 500 रुपये. बर. त्या आजोबाला एवढं 500 रुपये द्या जावा. बर. कशाला? मी म्हणलं कोणी दिलं? अहो त्या किरण भाऊन दिले तुम्हाला 5 तांबा. म्हणजे काळजी घेते ते. हा. मागल्या 2 महिन्यात हा. एक चांगला घडम्या केळीचा पिकवून हा. त्याला दिला. किरण भाऊला नेऊन दिला. हा. बर. माझी त्याच्यावर इच्छा आहे. मग माझी नातवावर इच्छा. सका नातू काय चुलत नातू काय. बर असू द्या. आता मला सांगा, किरण भाऊचं काम तर इथं चांगलं आहे म्हणते ते. एक नंबरी. आता मी ह्या वाडीवर गावात लय ठिकाणी फिरलो बरं का. हं. लोक म्हणते ते किरण पांढरेच पाहिजे म्हणते. काय भानगड काय? वरत हा. समधी माणसं आमच्यातले खालतं घाडगीन घोणी जे दे आमचं पाहुणा इथं. बर. ती म्हणली आम्ही किरण पांढऱ्यालाच मत देणार आहे. बाकीचे किती पैसे घेऊन जरी आले हं. आम्ही त्यांच्या पैशाला धक्का लावणार नाही. हं. किरण रात्री सभा होती की हा. त्या सभेत आमच्यातलं कोण नव्हतं. ती एकटाच बडा 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 करत होता. ते पांढऱ्या बर. नंदानंद पांढऱ्या. मला डोळ्याला दिसत नाही. मी दिवसाबरोबर घरी येतो. हा. रात्री ऐकायसाठी बसलो. पुन्हा एक जणाला
मला म्हटलं एवढं दिसत नाही, बिबाळ काढले एका डोळ्यावर आहे, दारवा पिऊन गाडी कशी बी हाणते ते, धक्का दिला उद्या लेक म्हणणार तुझ्या बाज गावात अजून कावतं. म्हणून मी दिवसाभर येतो, सकाळभर गेलो मी पारभर थांबतो. माझी शिरडू नाही गुरु नाही, 8 वर्ष झाली मालकीन मरून माझी. मी कुठल्या भंगड नादाचा नाही, भामट अजिबात चालणार नाही. राजकारणात हे धंदे चालू आहेत भामटेपणाचं, त्याचं काय आता जगाचं मी कसं सांगू, माझ्या स्वतः पुरता पण बघितलं असेल की तुम्ही हो, हे डोळ्यानं होय. राजकारणात हे सगळ्या खोड्या करते ते. मुंबईला तर काय हानाहानी आणि घणाघणी बरं. झाले म्हणते ती लोक. मी गावात रोज आहे ते हटल्यात बसली की सांगत बसली, ऐकत बसायचं, आपल्याला काय घेणार. बर 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 बर. आबासाहेब असताना जे काय वातावरण जसं होतं, बाबासाहेब असल्यावर वाटतंय का तसं काय वातावरण? ते जे आबासाहेबची वेगळी राहणी गाणी वागणं, हा म्हणजे कसं त्याच्या शब्दाला अगदी प्रत्येक माणूस किंमत देत होता. पण कोळ्यात आता शेकापचा बाले केलाय म्हणते, गड आहे म्हणते, ते काय केलं इथं म्हणजे काय जादू काय केली होती आबासाहेब? जादू काय नाही केली आबासाहेबनं. बर पाणी लोकाला पे नव्हतं, टँकरनं पाणी रोज वस्तीवर एकामेकाची हानाहानी, माझं भरू दे तुझं भरू दे. पाणी यायच्या अगोदर हा आबासाहेबांनी पाणी यायच्या अगोदर कोणाही सांगते आजी बाप म्हणतो मी आणलं मी केलं. आणले म्हणते ती की आता आम्हाला सांगते ती काय आणलेत करायचं? म्हणून. नाही 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 म्हणते ते पैसे लय आणले पैसे आणण्याकडे किती का बर खरं काम केलंय बर त्यानं बघा, त्या म्हाताऱ्यानं बर काय बर 100% अगदी मी सांगतो. बाकीची काय का म्हणे, आता इकडे एक वस्ती आलदर वस्ती आहे, ती शहाजी बापूच्या पार्टीची आहे. काय संत नगर म्हणून आहे. बर काय संत नगर म्हणजे शिमग्याच्या टायमाला आमच्यात बी हाय बीज इथं काम बांधकाम चालू आहे, रस्त्याकडलं आहे की. बर हा मग ते आता शिमगा झाला की दुसरी जी असते धुलवड, तिसरी जी असते बीज, 1000-2000 माणूस येते, 500 पकवारचं जेवण असते. काय मग ते संत नगरची माणसं आपल्या बाजूवर नाही दे. तुम्ही जावा तिकडं अगर ना जावा ती काय माझं म्हणणं नाही, पण ही भाग जे आहे का नाही. आणि खालतं माझी सासरवाडी आहे, इकडली इरायवाडी, तकडली काल बाजारात गाठ पडली ते. काय म्हणते ती गाठ पडल्यावर काय सांग विषय निघतो की हो. तर आम्ही किरण पांढऱ्याला नवाट माणूस आहे, भावनाला चांगला आहे, बोलाय चांगला आहे. बाकीची गावात गाठ पडे धक्का देते जाते काय सांगताय काय. तर किरण पांढऱ्यासारखा बाकी गिनत नाही ती काय काम जोरात आहे म्हणते बाकीचे. काम जोरात म्हणजे काम आलं. बर ए मामा या का हा. चालायची आपलं. बरं कसं आहे आपल्या वस्तीवर बर ही विचारायचं आहे ध्यान. आणि आधी मध्ये कुठलं निवडणूक आल्यावर हा तेवढंच की ओळख काढायची. तेवढीच काढायची. हा मी 12 तास गावात असल्या गावातला बर कुठला बिचारा कसा आहे आणि कुठला कसा आहे सगळं मला माहिती आहे. बर हा 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 काय बर माझी शाळा तर काहीच नाही. बर काय ही करगडला रस्ता जुनला रस्ता जातोय का ह्या रस्त्यापासून असा येडा काढायचा आणि त्या रस्त्याला येऊन मिळायचा. 250 की 300 माणसाची नावं मी सांगतो. नावं माणसं कोण बी मापल. पक्षाची कार्यकर्ते नाही पाहुणं रावळ हा पाहुणं ओळखीचे. हा नावं सांगायची. बर पक्षाचं काम म्हणजे आता तुम्ही ताकदीने केलं असेल ना, आता तुम्ही एवढं वय आहे तुमचं. होय कसं फिरत होता काय आबाबरोबर आबासाहेबाबरोबर? नाही फिरलो नाही. बर. पर तुम्हासारखं येते त्यानं सांगितलं त्याचं ऐकायचं बर आणि ते कडवर न्यायचं. इमानदारीने तुम्ही राहिला पक्षाबरोबर. अजून पण बर काय माझं कंबर गुडग फक्त बटा लागला एवढा. ती कामाला गेलो आणि ते ठाप तोडलं ना असं बघत उभा राहिलो आणि लोक तोडत तुकडा गेला डोळ्या. बर असू दे की. आता तरी पण तब्येत चांगली आहे हो तुमची? होय तब्येत खणखणीत आहे एकदम. बर आता ऐका की आजोबा, ही आता सगळं चाललंय राजकारण. आता बाकीचे पण पक्ष, आता मोठं पक्ष आले, तर भाजप आले, येऊ द्या किती. शिवसेना आले, परत बाकीचं पण आहेत बरंच पक्ष. काय आता किती पक्ष आहेत आपल्यात? आता तसं लय पहिली बरं आहे हे काय शेजी सोनबी बन दामोसर करायचे. बर असू द्या. आता बाकीच्याचा काय नाही विषय, पण मोठं जी पक्ष आहे ते सगळं त्यांनी पण उमेदवार देणार. आपल्याकडे निभावं लागेल काय? लागतोय लागल अगदी 100% येते आमचं पार. बर नातो येणार अगदी. त्याला म्हटलं परवा तेरवाशीच गाठ पडलं होतं. आला का म्हटलं नटशी डेली झाले ते आवळून ग मग टिंगल आपली करतो तो. कसे नट नट म्हणजे आपले सिटी हॉस
हा. टिंगल त्याची केली मग हो हा. लागला हसायला. बर नाना अजून लांब आहे बघूया म्हणला, तुला विसरतोय काय. बर 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 अशीच ना आमची भाषा आहे. गाठ पडला का मला ते हातात हात गाठल्याशी काय चालले काय नाही 4 रुपये देऊ खर्चाला आहेच बाबा, बरं. नसले तरी दे की मला. असल्यावर घ्यायची काय हा गोरगरीबाला आपलं भेटणं हे सगळं आहे अगदी म्हणायचं. उशीर आहे. आणि कुठं गावात मरल हम्म. म्हातारोन तरुण तर धन द्यायला मातीला ती माई लेकरं दोन्ही आहे ती जाते जाते ती म्हणायची. निम्या रातची जाते, त्याला म्हणायचं मानुक्षी. काय सांगता आता नाही होत असलं होतं ही अलीकडची दुसरी बाकीची माणसं नाही आहेत नाही ना, नाही ती येतोय नाही बरं वेळ का. लागत. तिकडे येतोय म्हणायचं. किरण पांढरे हा. येतोय हो लबाड काय बोलायचं बर काय माझं ध्यान असतं. सुखादुखात आहे म्हणायची. हा आता आमच्या सासरवाडल्या 2 माणसं धोकावून कवट्यापाशी आपलं हा शिरडोनापाशी मेल नाही का मध्ये हा भाजपाला कशा व्यापार करतोय उडवलं तो सांग. हा, हा. मग तिथं माणसं किती धनीला आणि त्या धन द्यायला हा. मांडाळी माणसं मग त्याला याची तर एखाद्या ह्याच्याला नसलेली माणसं एवढी माणसं आलती. इकडली एकदा माती घेतली पुन्हा तकडली एकदा माती घेतली. किरण भाऊ गेला असेल तिथे आलता गे आला होता का होय. बर लय पळतोय गडे हा लय पळतोय आता अलीकडे नाही असं एवढं ताकद नसते परवा अंगात 13वा ताकद दिवशी आज 4था दिवस असेल. हा त्याच्यावरून त्याला लावला फोन, अरे कुठं आहे तो म्हटलं कोणाला? किरण भाऊला हा बर हा हे तर गावरवाडीचा म्हणला, गावात कवाच येतोय, अर्ध्या तासात नाना आलोच म्हटला. आला मी तकडे त्यावरून येतोय, त्याची चहा पिऊन उभा राहिली होती. नाना चहा पी नाना, 4दा चहा झालाय, पोरा चहा नको, नट डेली झाली आहे ते, आवळून घेऊया का कसं करूया अशी आपली टिंगल चालली होती. काय हे असा गडी म्हणजे बाकीच्या पुढाऱ्यासारखं बरं नाही आता- पुढार नाही, पण हे बाकीच्या तसं- पुढाऱ्यासारखं पुढार पण नाही बाकी गाडीत उतरत नाही ते हो माणसं कार गाडीत लय लय बाराबडी बरं ते हा. आपली शिकनचा पक्ष शिकनचं मिळायचं आपल्याला. हा बरं मी काय म्हणतो ऐका की हम्म, आता किरण भाऊला जर मिळालं तिकीट हम्म. निवडून देताय काय निवडून बरं शिट्टीची घ्या की बर शिट्टी. चिन्ह वय हा आता ते बघूया की तहसीलदार काय नाही नाही देतंय. नाही शिट्टी घ्या आपल्याला. सुट्टीच का हो शिट्टी अगदी वाजवायची, खचून खचून शिट्टी वाजवायची. समजा सांगोल तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात, मुंबईत बरं. शिट्टी जात्या आणि नाव मोठं होते माझं बिन त्याचं बिन. शिट्टीच शिट्टी पाहिजे आली, म्हणायची. हा शिट्टी आली शिट्टी आली. किरण भाऊला सांगा फोन करून शिट्टीच घ्या म्हणून हा आहे का नाही हा कब बशी किंवा शिट्टी असं काय मिळेल ते कबशीच काय येत नाही. बरं शिट्टी शिट्टी मानवते म्हणा की हा बाबासाहेबांजवळ शिट्टीच होती की होय मी शिट्टी तुम्ही वाजवली वाजवली. का काय? हा काय सांगताय आता काय लबाड बोलतो. जोरात वाजवली म्हणा इकडे हा शिट्टी. विचार आहे पोर नातवाला. बरं. म्हणजे म्हणून तुम्हाला वाटतं शिट्टीच मिळावी आता हा शिट्टीच पाहिजे. मग त्याला परवा 13 म्हणले की हा. शिट्टीची नट्ट दिल्ली दिली आवळायचं कसं करायचं काय बर अशी गत झाली. शिट्टी पाहिजे म्हणा की. हा शिट्टीच घ्या म्हणू आपल्याला बर काय. आता एवढं तुमचं वय आहे 91 वर्ष झाले ते काय रोजचं खाणं पिणं कसं असतंय बाकीच काय नाही, चपाती दूध साखर. व्यायाम व्यायाम आता ही माणसं 2 जगत टाइम नाही गावात मी जातो टचून, माझं काहीच काम नसते. नव आताची माणसं म्हणलं 60-65 झाले का काय गायला ती काटे घेऊन गायला जाते. हा दोन- गायला म्हणजे काठी घेऊपर्यंत राहतच नाही जाते ती बरं direct. हा. 2 काट्या एक जण जातात. माझ्या मागली आहे त्यांच्या हातात. काय सांगताय आता मी काय खोटं सांगतो, मी असं जर बसलो, बर एक जण मातीला गेलतो, असा बसलो लिंबी कांबरून सकाळपारी, आणि माणसं आली ते परगावची. आईला ती म्हातार कसं बसली चवड्यावर बघा घे, आणि आपण निम्या जालमादी आपल्याला बसा येत नाही. खाणं पिणं चांगलं होतं तुमच्या काळात आता हा ब्रीड आहे मळगहू, मळगव खात मटकी होता दिशी, बर रताळी दिशी, आणि सुख म्हणून कडला माझं लागलं नाही. काम लय काम केलंय मी. बर 3 रुपये टन ऊस तोडलाय. काय सांग बसा 1 रुपया 10 पैसे बरास. हा बर बर आता एकच मिनिट विचारतो हम्म. भरपूर तुमचं जे बरं वाटलं बोलून बरं का. आता अलीकडच्या काळात काय होतंय की तरणी पोरं आहे ते काय तिसऱ्याच वाटा पकडते ते पैसे दिले तिकडे जायचं तसं नाही, निष्ठा नाही विचार नाही किंवा ते काय करणं नाही बरं नाही. तुम्ही आता एवढे वर्ष शेका बरोबरच हा शकाभर बदलायचं नाही. सोडून काय गेलं नाही नाही दुसरीकडे? नाही काय आता जातील लगेच हो 2 वर्ष राहते ते आता जातील मी दुसरीकडे. सांगताना सांगतो, तुम्हाला मत द्यायचं आहे हा तुम्हाला बरं. नक्की. आणि हिने बोलवलं, ए मामा या चहा पिऊ. बर तुम्हाला सांगताना सांग, मला तुम्ही तेवढं ते तेवढं चहा प्यान त्यांच्या संगड जाणार बोलणार. बरं करायचं मनात जे आहे ती त्यालाच गोष्ट ती बरं. करायची.
बर म्हणजे वाईट कोणाच होई नाही तर मत देताना काय बघायचं ते कोण नाहीच की होय आ हम्म, आपल्या मनात आहे ती गोष्ट करायची हम्म, हम्म, हम्म. मध्ये हां बाबासाहेबचीच नाही नाही आमच्या सोसायटीची मतं होती. हम्म, मग दोन पुढारी आमच्यातलं एक देशमुखाचा आणि एक आमच्याला कोळ करायला बसलेली. माझं डोळ्यात बिबाळ काढलं नुकतं काढून 4 दिवस झालं झोपलो. घरात एक जणांनी गाडी लावून दिली, त्या गाडीवर बसवून नेलं. तर ती म्हणतोय वडतो इकडे दे, ही म्हणतोय माझ्याकडे देईन त्या मत टाका म्हणून होय हां बरं. मी म्हटलं मला काय कळत नाही. मग बरं. ती गाडीवर माणूस न्यायला म्हटलं माणूस आमचा म्हटला मी आणलाय त्याला. तुमच्या काळात काय असं पैसे वाटा येत होती का लोक थोडं तेवढं पैसे नव्हतं. आता काय पैसे वाटते देऊ आता पैसे डाळीवर खाडकावर 4 पहिल्या आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.